आपल्या विभागातून हे अधिकारी का घडणार नाही आणि त्या दृष्टीने आपण आता हे प्रयत्न करायचे जे सकारात्मक प्रयत्न असतील आणि आपल्या विभागातले व्यक्ती ह्या अधिकारी म्हणून झाल्या पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे। माझी समस्त महिलांना एक विनंती आहे की हे जे केंद्र आपण इथं सुरू करत आहोत ह्याच्यात आपल्या आगमन झालेलं आहे। सगळ्यांनी जरा उठून त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यांच्या समवेत सगळे शिवसेनेचे नेते तातेसाहेब, अविनाश राणे साहेब, त्याचबरोबर सगळे महिला उपस्थित आहेत। सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। हा कार्यक्रम पुढे नेत असताना आपल्या सर्वांच्या आवडत्या आदरणीय नीलमताई गोरे या ठिकाणी उपस्थित झालेले अमूल्य मार्गदर्शन आपल्याला होणार आहे। मी विनंती करतो की नीलमताई गोरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतील। असं नाव सांगा। छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद। त्यानंतर माझे आमदार आणि या कार्यक्रमाचे आयोजक विभाग प्रमुख अविनाश राणे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करावी। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। यानंतर महिला विभाग प्रमुखा सौ मोहिती मॅडम यांना विनंती करतो की आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावी। बाळासाहेब अमर रहे, बाळासाहेब धन्यवाद। त्यानंतर आपणा सर्वांचे लाडके माननीय तुकारामजी काते साहेब यांना विनंती करतो की मासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावी। त्यानंतर आदरणीय दीपक कालीसर यांना विनंती करतो की आपण दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावी। दिघे साहेबांच्या प्रतिमेला कालीसर पुष्पमाला अर्पण करतील। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे आजही आमचे खासदार साहेब राहुलजी शेवाळे साहेब आपण बाहेर घरामध्ये आलेला आहात आपला सत्कार धन्यवाद ताई। यानंतर आमचे जबाबदारी स्वीकार करायचे। काय समोर आहे का? यानंतर आमचे विभाग प्रमुख इथे राणे साहेब इथे थँक्यू। शिवोत्सव संघटनेचे दीपकजी काळे यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। हा साहेब समोर थँक्यू। यानंतर धन्यवाद। यानंतर प्रकाश ओळ सचिव शिवोत्सव संघटना
महिलाओं की संख्या अधिक है और कई योजनाएं आप लोगों ने सरकार की बताई। आज शिवसेना चेंबूर विधानसभा की तरफ से यहाँ पे महिला रोजगार दिवस का आयोजन किया गया और बहुत ही जरूरी है महिलाओं को आर्थिक सक्षम करना और महिलाओं की सुरक्षता के दृष्टिकोण से कि जो महिलाओं के ऊपर अत्याचार हुए और उसकी घटना दिन ब दिन बढ़ती जा रही है, तो राज्य सरकार और केंद्र सरकार के माध्यम से महिलाओं की सुरक्षा को भी अभी प्रायोरिटी दी जा रही है। राज्य सरकार भी अपने जो कानून है वो सख्त बना रहे हैं और केंद्र सरकार में भी माननीय प्रधानमंत्री जी ने आज घोषित किया है वो भी कानून सख्त करके महिलाओं को सुरक्षा उपलब्ध करके देंगे। और जो ऐसी प्रवृत्ति है जो अत्याचार करती है तो उनको भी कानून के माध्यम से करेक्ट उनको शिक्षा होनी चाहिए, पनिशमेंट होना चाहिए। उसके लिए अभी पूरा नया प्राविधान करने का भी विचार केंद्र सरकार के माध्यम से हो रहा है। ये बहुत ही अच्छी बात है और महिलाओं की सुरक्षा देना ये अभी हमारी प्रायोरिटी है। महिलाओं को तो आर्थिक सक्षम हम लोग केंद्र सरकार राज्य सरकार कर रहे हैं, लेकिन आज पूरे देश में जो माहौल है उस माहौल में महिलाओं में अगर विश्वास निर्माण करना है तो उनकी सुरक्षा के लिए केंद्र सरकार और राज्य सरकार के माध्यम से प्राविधान होणे जरुरी आहे। ते तर चालूच आहे, परंतु घर बसल्या महिलांना काहीतरी उद्योग द्यायला पाहिजे आणि कमीत कमीत 25 ते 30 हजार रुपये ज्यांना महिन्याला मिळेल असा उद्योग आमच्या उद्योग सेना एकनाथ शिंदे साहेबांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून हा शिव उद्योग सेनेने कार्यक्रम घेतला होता। त्यामध्ये घर बसल्या महिलांना घरातच काम मिळेल अशी योजना आहे ती करत होतो आणि त्यात आमच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा माननीय नीलमताई गोरे इथे आलेल्या त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं। राहुल शेवाळे आलेले आणि महिला या सुरक्षित राहायला पाहिजेत, चांगल्या राहायला पाहिजे, स्वतः उभे राहून जे काय त्यांच्यावरती कोण अत्याचार करेल त्यांनी उत्तर स्वतःच्या हाताने द्यायला पाहिजे म्हणून सर्व माहिती नीलम गोरेंनी त्यांना दिलेली आहे। आज या निमित्ताने भावाकडे बहीण आल्या म्हणून बहिणींना सर्व आम्ही त्यांना काही ना काहीतरी भेट वस्तू द्यायची म्हणून आम्ही ते देतोय आणि सर्व महिलांचा सपोर्ट मिळतो आम्हाला। आणि जी लाडकी बहीण योजना आहे ती सक्सेस झालेली आहे। जेवढ्या महिला आज आलेल्या त्या महिलांना सर्वांना 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे। मी स्वतः 7000 महिलांचं फॉर्म भरलं होतं, ते सर्वांना पैसे मिळालेले आहेत। त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांना खूप खूप धन्यवाद। आणि महिलांचं खरं महिलांना जे उद्योग पाहिजे ते उद्योग मिळाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। गेले 3 टाइम तुम्ही वडोदरामध्ये नगरमध्ये विधानसभेचं तिकीट दिलं होतं, आता ह्या चेंबूर विधानसभेत तुम्ही प्रोग्राम ठेवला का? चेंबूर विधानसभेची तयारी आहे आता मी जेव्हा शिंदे साहेबांकडे गेलो तेव्हा शिंदे साहेबांना सांगितलं की मला चेंबूर पाहिजे। अनुशक्तीला मी आता भरपूर काम पण केलेलं आहे आणि थकलो पण आहे, परंतु मला चेंबूर माझी मिसेस आणि मी आम्ही अपक्ष निवडून आलो होतो म्हणून चेंबूर जर आम्हाला दिलं तर मी निवडून येईल आणि म्हणून शिंदे साहेबांनी तुला चेंबूर देतो करून सांगितलं आणि मग मी त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय आणि आता काम करतोय। चेंबूरमध्ये जास्त काम करतोय, दहीहंडी असू दे, काही सुखादुखाचे दिवस असू द्या, हे सर्व ह्या विभागात आम्ही काम करतोय। आज हे प्रोग्राम ठेवलाय पूर्ण चेंबूर विभागाचे महिला या हा संपूर्ण जो आज महिलांचा मेळावा जो ठेवलेला आहे तो हा चेंबूर विधानसभेचा ठेवलेला आहे आणि मोठ्या संख्येने आपण बघितलं असाल की मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित राहिल्या। काय रिस्पॉन्स बघायला मिळाला? महिला काय बोलतात? महिला खुश आहेत, त्यांना 3000 मिळालेले आहेत 2 महिन्यांचे आणि आता हा जो मार्गदर्शन झालाय की स्वयंरोजगार म्हणजे घरी जर बसल्या तुम्ही रोजगार केलात तर तुम्हाला 40 ते 50 हजार तुम्हाला मिळतील म्हणून काही महिला तयार सुद्धा झालेल्या आहेत। आणि माननीय पंतप्रधानांनी आणि लखपती महिला कशा होतील हा सुद्धा कार्यक्रम आणला, तो थोड्या दिवसात मी तोही महिलांना मार्गदर्शन करणार आहे। काय कसं आहे संपूर्ण माहिती घेऊन ते आम्ही कार्यक्रम करणार आहोत। चेंबूर विधानसभेत तिकीट भेटते तर पुढे काय प्रक्रिया आहे, काय काय कामं तिथे करणार आहे मोठं? कारण की तुम्ही शिवाजी महाराज सरकार स्वतः बनवलं का?
भरपूर काम करण्यासाठी चेंबूर आहे. खरं म्हणजे SRAचा जो प्रोजेक्ट आहे तो बराच टाइम माझ्या घाटल्यातला खरं रखडलेला आहे, तो मला मार्गी लावायचा आहे. आणि अख्खा चेंबूर बहुतेक झोपडपट्टींनी वेढलेला आहे. तो मोठा प्रश्न हा झोपडपट्टी वासियांचा आहे. ते SRAमध्ये SRAचे अधिकारी आणून काय झालंय, सर्वच SRA करायला बघतात पण मनापासून कोण करत नाही आहे. तर मला कसं पण करून SRAचा प्रोजेक्ट आणून घाटला असू दे, चेंबूर असू द्या, सर्व ठिकाणी लोकांना पक्क्या घरामध्ये घेऊन जायचं माझं मनामध्ये आहे. ते मी पूर्ण करेन. ओके ओके सर.